काही कथा लेखकांवरती माझं विशेष प्रेम आहे. विशेषतः गौरी देशपांडे ही तर एक मोठ्या वयाची खूप जवळची मैत्रीणच झालेली आणि अकाली निघून गेलेली व्यक्ती. तिच्या लिखाणांमध्ये तेरेवो आणि काही दूरपर्यंत असेल किंवा एक एक पानं गळाव्या असेल, थांग असेल, या तिच्या कादंबऱ्या तर खूपच प्रसिद्ध आहेत आणि त्यातून म्हणजे खऱ्या अर्थाने एका मुक्त स्त्रीचं मन सांगणाऱ्या असं लिखाण करणाऱ्या गौरी, तिला आधी मी गौरी मावशी म्हणायचो, नंतर गौरी म्हणायला लागलो, अशा माझ्या ज्येष्ठ मैत्रिणीचं हे पुस्तक मात्र अफलातून आहे, खूप वेगळं आहे. या पुस्तकाला तर मला वाटतं जवळजवळ 50 वर्ष होत येतील, पण तरीसुद्धा आजची तरुणीसुद्धा जेव्हा हे पुस्तक वाचेल तेव्हाही तिला काहीतरी काळाच्या पुढचंच बघितल्यासारखं वाटेल याची मला खात्री वाटते. आहे असं हे एकमेव तिने कथारूपी लिहिलेलं पुस्तक आहे. त्यामुळे याच्यात खूप छोट्या छोट्या आकाराच्या गोष्टी आहेत, पण विशेषतः अनेकदा असा आरोप होतो ना की स्त्रीला सेन्स ऑफ ह्युमर नसतो म्हणून. त्याच्यावरती सणसणीत चपराक मारणारं हे पुस्तक आहे. यातली जी विनोदबुद्धी आहे ती स्त्रीची विनोदबुद्धी आहे, ती पुरुषांना त्रास देणारी आहे आणि म्हणून मला खूप वेगळ्या प्रकारे हे पुस्तक आवडतं.